महाराष्ट्रात आपल्या लोकप्रिय खासदार सुप्रियाताई सुळे संसद रत्न ज्यांनी आज बारामतीचा नव्हे महाराष्ट्राचा आवाज शेतकऱ्यांचा आवाज हा संसदेमध्ये पर्यंत पोहोचवण्याचं काम जे कोण खरंच करत असेल तर ते आपल्या संसद रत्न सुप्रियाताई सुळे खरोखरच त्या शरद पवार साहेबांचे त्यांनी हे योगदान करते। तर त्यामुळं आपण इथं सर्वजण त्यांच्याकडे आशेने बघतो आहोत, सर्व शेतकरी बंधू बघत आहोत। आज कांद्याला बाजारभाव मिळत नाही, दुधाला बाजारभाव मिळत नाही। मी प्रथमतः दुधावरती दोन शब्द बोलतो की दुधाचा विषय जो आहे तर जिल्हा विकास अधिकारी यांच्याकडे मागणी केली किंवा दुधाला उत्पादनाला खर्च किती येतो तर त्यांनी माहिती जाहीर करत आम्हाला एक सांगितलं की 47 रुपये 95 पैसे या दुधाला बाजार खर्च येतो आणि तो खर्च येत असताना दुधाला बाजार हे देतात 25 रुपये आणि 5 रुपये अनुदान जे देतात हे 5 रुपये अनुदानातले आपल्या उपकार केलेले असे दाखवतात। आम्ही शेतकऱ्यासाठी काहीतरी खूप काही करत आहोत हे असं दाखवतात। वास्तवात जर पाहिलं तर शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघत नाहीये। का निघत नाही तर ह्याच्यामध्ये जे दलाल आहेत, मी दलालच म्हणेन, जे शेतकऱ्यांचं रक्त पिलं जातंय। दूध संघ असतील, दूध उत्पादक, दूध कंपन्या असतील, हे खूप प्रमाणामध्ये पैसे दुधाचे शेतकऱ्यांचे खाल्ले जातात आणि याच्यामुळे शेतकऱ्यांना तो पूर्ण रक्कम मिळत नाहीये। आज मार्केटमध्ये 52 रुपये दुधाला
किरकोळ विक्री चालली जाते आणि दुधाला ऍक्च्युली 25 रुपये बाजार देतात. म्हणजे जवळपास हे 27 रुपये हे आपल्या शेतकऱ्यांचे खातात. ऍक्च्युली पाहिलं तर 48 रुपये हा भाव उत्पादन खर्च आहे. परंतु त्या 48 रुपयामध्ये आम्ही 48 मागत नाही, कमीत कमी आम्हाला 40 तरी द्या. आमच्या मेहनतीचे आमच्या रक्ताचे पैसे तुम्ही रक्ताचं घाम करतोय. तर आपण कृपया आमच्या सर्वांचं रक्त पिण्याचं काम काय कोणी करू नका. दुधाला बाजारभाव द्या, एवढंच मी ह्या सरकारला सांगू इच्छितो. आणि मी माझे 2 शब्द कांद्याला हमी भाव मिळालाच पाहिजे, दुधाला हमी भाव मिळालाच पाहिजे, कांद्याला हमी भाव मिळालाच पाहिजे, दुधाला हमी भाव मिळालाच पाहिजे, लाखोंचा पोशिंदा जगलाच पाहिजे, लाखोंचा पोशिंदा जगलाच पाहिजे, दुधाला हमी भाव मिळालाच पाहिजे, कांद्याला हमी भाव मिळालाच पाहिजे. जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा. अरे या शेतकरी विरोधी पक्षाचं करायचं काय? आज आपल्याला सर्व शेतकऱ्यांना हा जो प्रसंग उद्भवलाय, आपल्या लोकप्रिय संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी मागच्या आठवड्यामध्ये बारामती तालुक्याचा दौरा केला आणि गावागावामध्ये शेतकऱ्यांच्या श्रमजीवी वर्गाची म्हणणे ऐकून घेतले. त्याच्यानंतर त्या सर्व मंडळींनी एकच गाराने त्यांच्या पुढे सांगितलं की आमच्या दुधाला मातीमोल किमतीचा भाव मिळतोय, दुधाचा उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही. अशा पद्धतीनं ज्या ज्या गावात ताई गेल्या त्या गावातल्या शेतकऱ्यांनी ताईंना आपलं हे गारानं मांडलं. आणि त्याचप्रमाणे आमच्या जिरायत पट्ट्यातला सुपा परगणा असेल, त्या परगण्यामध्ये प्रामुख्याने कांद्याचं पीक घेतलं जातं. तिथल्या शेतकऱ्यांनी कांद्याच्या दराच्या संदर्भात जी दयनीय अवस्था या सरकारने केलेली आहे, त्या संदर्भातल्या व्यथा मांडल्या. आणि ताईंनी ते सर्व ऐकल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं की आपण आज या ठिकाणी निषेध आंदोलन करूया आणि त्या अनुषंगाने आपण शेतकऱ्यांच्या कांद्याला हमी भाव मिळाला पाहिजे. तो मिळत नाही, दुधाचे दर शेतकऱ्यांच्या विरोधी असलेली भूमिका, शेतकऱ्यांच्यावर अन्यायकारक असलेलं या सरकारचं धोरण, या सर्व गोष्टीचा आंदोलन सुरू आहे. आपले सर्वांच्या युवकांचे नेते आदरणीय योगेंद्र पवार आहेत, आम्ही सर्वजण या सरकारचा या ठिकाणी जाहीर असा निषेध करतो. आणि सरकारने तात्काळ आपलं धोरण बदलून कांद्याला आणि दुधाला योग्य दर द्यावा. दुधाला जे अनुदान जाहीर केलं ते अनुदान सुद्धा शेतकऱ्यांच्या भाव मिळाला पाहिजे याची अशा निमित्तानं मी पुन्हा एकदा या सरकारचा जाहीर असा निषेध करतो. 10 मिनिटापासून कांद्याला हमी भाव, कांद्याला हमी भाव केला जात आहे. सर्वप्रथम शेतकऱ्यांचं म्हणणं या महाराष्ट्रामध्ये जर कोण ऐकून घेत असेल तर आदरणीय पवार साहेब, आदरणीय सुप्रियाताई आणि आज आमच्या शेतकऱ्यांचं युवा स्थान आदरणीय योगेंद्र दादा. गेली 10 वर्ष आपल्या महाराष्ट्र राज्याचा शेतकरी मरतोय. आणि माझ्या माहितीप्रमाणे किंवा तुमच्या सगळ्यांच्या माहितीप्रमाणे जर शेतकऱ्याचे प्रश्न संसदेत विधानसभेत जर कोण मांडत असेल ते सन्माननीय सुप्रियाताई साहेब आणि आजच्या आपले युवा नेते योगेंद्रदादा मांडतायत. गेली 10 वर्षाची शेतकऱ्यांची अवस्था झाली ही न सांगण्यासारखी. मला सांगा, दुधाचा प्रश्न घेतला तर सर्वसाधारण गायांना म्हशीला जर आपल्याला खायला घ्यायचं असेल पेंट तर 1500 आणि पेंट 3000 जाते. आपला पगार येतोय 2200 रुपये. 15 दिवसाला आपल्याला एक पोतं लागतंय. माझ्या मते आपल्याला प्लस काय आहे दुधामध्ये? काही सुद्धा नाही. तर या सरकारने जी ही परिस्थिती उद्भवलेली आहे ही सर्व आपल्याला जो शेतकऱ्यांच्या बाबतीत चुकीचे निर्णय होत आहेत. भांडवलदारांचं बरं सगळं व्यवस्थित होत आहे आणि आमचं शेतकऱ्यांचंच होत नाहीये. तर आदरणीय सुप्रियाताई, हा तुमचा विशेष आभार आम्ही महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या वतीनं करतोय की तुम्ही आमचा प्रश्न मांडताय आणि तुमच्या माध्यमातून आदरणीय योगेंद्रदादांच्या माध्यमातून हे आंदोलन होतंय. आणि भविष्यात खरंच या आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील हे आम्हाला निश्चित वाटतंय. मी पुन्हा एकदा तमाम महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने मी तुमचा आभार मानतो. बाबू
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवारसाहेब गटाच्या वतीनं आज आपण या ठिकाणी एक 3 प्रामुख्य शेतकऱ्याचे मुद्दे घेऊन आपण आंदोलन करतोय आणि सुप्रियाताईच्या नेतृत्वाखाली आणि आपले युवा नेते युगंधर दादाच्या नेतृत्वाखाली हे आपलं आंदोलन चालू झालेलं आहे। मुद्दे म्हणजे महत्वाचा मुद्दा म्हणजे दुधाचा। दूध जर बघितलं तर दुधाला हा 40 रुपये भाव मिळाला पाहिजे अशी सर्व परवाशी ज्यावेळेस ताईंनी सुभा परगणाचा जेव्हा जिराज भागाचा दौरा केला त्या दौऱ्यामध्ये सर्वांनी सांगितलं की 40 रुपये भाव मिळाला पाहिजे, आम्हाला अनुदान नको। ते अनुदान मिळतंय ती वेळेवर मिळत नाही। दुसरा मुद्दा म्हणजे की जे काय पशुखाद्य आहे ते पशुखाद्य सुद्धा आपल्या निष्कृत दर्जाचं आलेलं आहे। निष्कृत दर्जाचं पशुखाद्य मिळतंय। पशुखाद्य सुद्धा निष्कृत दर्जाचं मिळतंय आणि पशुखाद्याचे सुद्धा भाव कडलेले आहेत, चाऱ्याचे भाव कडलेले आहेत। दुसरा मुद्दा म्हणजे वीज ही वेळेत उपलब्ध होत नाही, कधी येते कधी जाते। तर ही दिवसा जर वीज मिळाली तर गायगुरांचा जो चारा आहे ते चारा व्यवस्थित सकाळचा चाऱ्याचं पाणी त्याला मिळेल आणि चाऱ्याची चांगल्या प्रकारे ग्रोथ होईल। आणि वीज जी येते लोड शेडिंग येतंय, आता सुद्धा हिवाळ्याचे दिवस आहेत, अशा परिस्थितीत वीज सुद्धा सुरळीत झाली पाहिजे आणि सकाळची वीज मिळाली पाहिजे। त्या दृष्टीने दूध धंद्याच्या वाढीच्या दृष्टीने हा एक महत्वाचा मुद्दा आहे। आणि तिसरा मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांचा निगडीत मुद्दा म्हणजे कांद्याचे भाव बघितलं तर अत्यंत कांद्याचे भाव आज खाली आलेले आहेत आणि आपल्या जिराज भागातलं पीक म्हणजे कांदा हे आपलं पीक आहे आणि कांद्याला जर भाव मिळत नसेल तर शेतकऱ्याला 4 पैसे मिळण्याचं साधन म्हणजे कांदा, दूध ह्याच्या उत्पन्नातून हे पैसे मिळतात। म्हणून आज आपल्याला ताईंनी सांगितलं की ताईंना या सगळ्यांनी त्या दौऱ्यामध्ये जिराज भागा दौऱ्यामध्ये सांगितलं की ताई तुम्ही ह्याच्यामध्ये प्रश्न घ्या, प्रश्न मांडा। काय म्हणजे आपण रस्त्यावरती येऊ आणि रस्त्यावरती आज आल्या आणि ताई असेल युगेंद्र असेल तुम्हाला सगळं सामान मिळालं का? सामान मिळालं का? सर्वसामान्य कार्यकर्ते शेतकरी सर्व रस्त्यावरून आपल्या ह्या ज्या व्यथा आहेत जे मांडत कांदा आणलेला आहे, दूध आणलेलं आहे, विजेचा प्रश्न आहे। म्हणून सरकारला कुठेतरी याची जाग घ्यावी या दृष्टीने आपण आंदोलन केलेलं आहे। एवढंच या ठिकाणी सांगतो आणि या ठिकाणी कांद्याला हमी भाव, दुधाला हमी भाव। मूळ प्रश्नापासून आपण बघत आहोत दुधामध्ये आता सध्या 50% भेसळ चालू आहे। दुधाला दर कमी होण्यामागं मेन कारण काय आहे? दुधामध्ये भेसळ होती, दुधामध्ये भेसळ होती याचा दुसरा परिणाम शेतकऱ्याचा तर तोटा होतो, आवक वाढल्यामुळे दर कमी होतोय। तर दुसरा तोटा असा होतो आपण आपल्या जनतेच्या आरोग्याची दर दुधामध्ये भेसळ होती पण गेला तो 1 मिनिट बोलू नको। काही व्यवस्थित मागणी केली जाते की यांचं जे आंदोलन आहे त्याला यश मिळणार का आणि राज्य सरकार खरंच याला मिळणार का? आपल्या बरोबर आहेत त्या बारामती शहरातील जिल्ह्यातील कांद्याला भाव लक्ष्मण करता त्यांनी आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला आहे। लक्ष्मण जय जय काय करतात कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झाले आहेत। आपण त्यांना जय जय लक्ष्मण।
लक्ष्मण अरे इथले मधले थोडे बाजूला करतो की जरा शेतकऱ्यांची आणि स्थानिक सगळ्याच नागरिकांची शेतकऱ्याची मागणी आहे की कांद्याला भाव चांगला मित्रा हलतो कॅमेरा या सगळ्या शेतकऱ्यांची भावना आहे की हे फुकट आम्ही गरीब कष्ट करणाऱ्या लोकांना प्रेमाने हे आमच्या प्रेमाचं देत आहे. कारण ते सरकारचे पैसे देतच नसेल तर हे वाया जाण्यापेक्षा प्रेमाने आपल्या सगळ्या लोकांना वाटावा अशी त्यांची शेतकऱ्याच्या खात्यात मिळाले पाहिजे त्यांची मागणी आहे. आम्हाला भाव वाढवून द्या ते अनुदान जे भावामध्ये जे सिंपल इकडे सारखं बाबा इथे पुढे ठेवा गेले जवळपास 2 ते 2.5 वर्ष पार्लमेंटमध्ये सातत्याने मी या भावाला पाहिला त्याच्यानंतर भगरे सर जे नाशिक पिंपरीमधून पार्लमेंटमध्ये मागच्या 10 दिवसापूर्वी महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीचे अनेक खासदार आम्ही जाऊन पियुष गोयल यांचीही भेट घेतली. आम्ही त्या शेती मंत्र्यांचीही भेट घेतली की आमच्या दुधाला कांद्याला देशामध्ये हमीभाव देण्याची अतिशय गरज आहे. महत्वाचा प्रश्न म्हणजे जी आपण बघतोय की सरपंच संतोष देशमुख त्यांची हत्या झाली. धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला जातो. काल असं आम्हाला कळलं की धनंजय मुंडे यांनी स्वतःहून राजीनामा अजितदारांकडे दिला परंतु त्याच्या नेत्यांनी राखून ठेवली. साधारण समाजात काय भावना आहे चॅनल कुणाशीही चर्चा करा. माणुसकीच्या नात्याने फक्त माणुसकीच्या नात्याने जी घटना महाराष्ट्रात परभणीला झाली आणि महाराष्ट्रामध्ये माणुसकीला लागू झाली आहे आणि याच्यासाठी त्या कुटुंबाला बीड आणि परभणीला कुटुंबाला न्याय जबाबदारी सगळ्यांची जबाबदारी सगळ्या संवेदनशील विषय गेले 28 दिवस सातत्याने मी समाजापुढे मांडतायत. आणि एक गोष्ट ही घटना अतिशय वाईट आहे पण त्याच्या भाषेचं किरण एवढंच आहे की अनेक पक्षांचे जरी आम्ही संवेदनशीलपणे दाखवावा आणि दोन्ही कुटुंबाला न्याय. मुंबईमध्ये ज्वेलर्समध्ये अनेकांनी पैसे गुंतवले परंतु त्यांना पैसे परत मिळत नाही. त्या ठिकाणी आमचे प्रसिद्ध भारताचे प्रतिनिधी गेल्यानंतर त्यांना देखील मारहाण करण्यात आली. याबाबत आपण निषेध झालाच पाहिजे. याची इन्क्वायरी आमच्या मुख्यमंत्र्यांकडे म्हणजे आपण आपण बघतो की कांद्याला आणि दुधाला भाव मिळाला पाहिजे. मागे या ना
ये इकडे जा, जा, कसं तरी जा. सर्वसामान्य कार्यकर्ता तानाजी विकास, गायकवाड आम्ही घरी जातो का? 100 लिटर दूध गेली 35 वर्ष संघाला दूध घालणार नाही, नाही, जा, जाऊन बस. नंतर कोण नाही जा, बस. खाजगी डेअरीला मागे आहे ना मागे. अरे ते जाऊ दे. आपला बारामती तालुका दूध संघ या संघाला थांबा. कामगारांना जर बोनस बघितला तर 25% बोनस. आमदाराच्या बाबतीत दुधाचा जर बोनसचं 25% काढला तर दिवाळीला बोनस साधारण 5 ते 6 रुपये. आला किती 4 आणि 5,000 रुपये. 4 आणि 5,000 दिवाळी काय होती. आज गायांची परिस्थिती काय बघितली तर खाया नाही गायांना तर नाहीच आहे. परत गायांना खाया सुद्धा नाही. ऊस गेले वाड्या उरायचं. मका बघितली तर 4,000 रुपये पान आहे दादा. आज गायांच्या तब्येती आणि दवाखान्याचा जर खर्च जर बघितला ना तर 5,000 आणि 10,000 रुपये दवाखान्याच्या खर्चाला गायांना लागतात. पहिल्या दवाखान्याला 500-1000 रुपयात गाय नीट व्हायची. आज ती गाय जवळजवळ 10,000-15,000 रुपये खर्च होतोय. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो पहाटे 5 वाजल्यापासून उठून 100 लिटर दूध घातलं तर पगार जर झाला सगळा तर हिशोब जर महिन्याचा काढला तर 4,000 ते 5,000 रुपये सुद्धा शिल्लक राहणार. गाड्याची हाजरी तर 10-15,000 रुपये दिलं तर त्या गायांच्या माणूस आहे ना. इतकी परिस्थिती बेकार झाली बापू. खाद्याचं रेट मुळी पुष्कळ होतं 1,700 रुपयाला तरी झाले. त्याच्यामुळं दुधाला भाव हा 40 रुपये साहेबांच्याकडे बघून आज मी 40 वर्ष 35 वर्ष झालं काय आवाज येत नाही. नमस्कार. इथं उपस्थित असलेले पुढे या ना. माईक कॅमेऱ्यासाठी. आपले बारामती लोकसभाचे लोकप्रिय खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे, तालुका अध्यक्ष एस.एन. बापू जगताप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेबांचे सगळे इथं उपस्थित असलेले ज्येष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते. आज खरं तर आपण सगळे इथं कांदा आणि दुधाच्या आंदोलनासाठी आपण सगळे इथं आलोय. गेल्याच आठवड्यामध्ये आदरणीय ताईंनी इथं दौरा घेतलेला आणि बऱ्यापैकी आपल्या जिरायत भागात ते तिथं फिरले. आणि जो जिरायत भागातला शेतकरी आहे तो तिथं मोठ्या प्रमाणात दूध उत्पादक पण आहे. कांद्याची शेती पण ते करतात. सोयाबीन असेल किंवा कपाशी असेल, हे सगळे जे पिकं येतात ते जिरायत भागात येतात. ज्यांचं बागायत क्षेत्र असेल तिथं ते बऱ्यापैकी ऊस लावू शकतात. ऊसाला तिथं FRP आहे. कारखाने पण अनेक आपल्याकडे आहेत. त्याच्यामुळे ऊसाला त्यांना दर चांगला मिळत असतो. पण जो शेतकरी जिरायत भागात राहतो, एकतर त्यांना पाण्याची अडचण असते, प्यायला सुद्धा पाणी नसतं आणि पाणी तिथं नसल्यामुळं त्यांना वर्षभर 12 महिने 14 महिने असं त्यांना कांद्याचं पीक घ्यावं लागतं. त्यांचं वय, त्यांचं वर्ष त्याच्यात वाया जातं आणि वर्षभर कष्ट करून इनपुट कॉस्ट त्यांचे जास्त असून त्यांना तिथं कांद्याला किंमत मिळत नाहीत, दुधाला भाव मिळत नाहीत. आणि ह्याच्यामुळं आदरणीय ताईंचे विचार होते, आमचे विचार होते, आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचे विचार होते की आपण रस्त्यावर उतरलं पाहिजे
आणि आपल्या शेतकऱ्यांसाठी आपण तिथं भांडलं पाहिजे, आंदोलन केलं पाहिजे, हा विषय आपण सरकारच्या समोर आणला पाहिजे. आणि त्याच्यामुळे आपण आज सगळे इथं जमलोय. शेतकऱ्यांसाठी जर कोणी काय केलं असेल तर ते फक्त आणि फक्त पवार साहेबांनी केलं. मला आठवतंय आणि ताई पण तेव्हा संसदेत होते की त्या काळात भाजपचे आंदोलन होत होते की पवार साहेबांनी कांद्याचे दर कुठं तिथं नेऊन ठेवलेले. सगळ्यात जास्त कांद्याला भाव केव्हा होता? जेव्हा पवार साहेब कृषी मंत्री होते तेव्हा सगळ्यात जास्त दर कांद्याला मिळत होता. सगळ्यात जास्त दर दुधाला कधी मिळाला भारतात? जेव्हा पवार साहेब कृषी मंत्री होते तेव्हा. कारण पवार साहेबांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाणीव आहे. ते नेहमी शेतकऱ्यांसाठी काम करत आलेत. आज बारामतीमध्ये डायनामिक्स कंपनी कोणी आणली? ती पवार साहेबांनी आणली. डायनामिक्सच कंपनी का आणली? कारण तुमच्या दुधाला चांगला भाव मिळाला पाहिजे. त्या दुधापासून वेगळे वेगळे पदार्थ आपण तिथं तयार केले पाहिजेत. दुधाला जर आपण व्हॅल्यू ऍड करू शकलो तर तिथं आपण पनीर असेल, बटर असेल, चीज असेल, हे सगळे पदार्थ आपण बनवू शकतो आणि शेतकऱ्यांना 2 रुपये जास्त मिळतील. ही तेव्हाही पवार साहेबांची भावना होती, आज पण ती त्यांची भावना आहे. आणि आम्ही सगळे तेच विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय. आणि शेतकऱ्यांसाठी कांदा उत्पादक शेतकरी असतील, दूध उत्पादक शेतकरी असतील, जोडधंदा असावा हे पण मार्गदर्शन पवार साहेबांनी आपल्याला दिलं. शेतकऱ्यांसाठी आपण झटत राहू, काम करत राहू, एवढंच मी तुम्हाला सगळ्यांना इथं सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. आज बारामतीमध्ये आपण सगळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आज इथे जमलेलो आहोत. गेल्या काही दिवसात लोकसभेचं इलेक्शन, विधानसभेचं इलेक्शन, विधानसभेच्या इलेक्शन नंतर महिनाभर सरकार, मंत्रीपद यामध्येच पूर्ण महिना गेला आणि महाराष्ट्राची मायबाप जनता वाट बघत होती की मंत्रीपद कधी होतात, शपथविधी कधी होतात. आणि ह्या सगळ्यामध्ये महत्वाचा मुद्दा मागे पडला, शेतकऱ्याचे होणारे हाल. संसदेमध्येही आम्ही जेव्हा सगळे दिल्लीमध्ये डिसेंबर महिन्यात गेलो होतो, संपूर्ण देशातले सगळे जे खासदार येतात याच्यात शेतीवर चर्चा व्हावी. एकीकडे संसदेत ही चर्चा चालू असताना दिल्लीमध्ये देशातून शेतकरी येऊन आंदोलन करू पाहत होते. तुम्हाला आठवत असेल त्यांच्यावर पोलिसांनी लाठीचार्ज ही डिसेंबर महिन्यात दिल्लीमध्ये झाला. आम्ही संसदेत चर्चाही त्याच्याबद्दल मागितली, चर्चा काही होऊ शकली नाही. पण हे दुर्दैव आहे की शेतकऱ्यांबद्दल अतिशय उदासीन अशी भूमिका, एवढं मोठं मॅन्डेट, म्हणजे एवढे मोठ्या संख्येने जेव्हा आमदार निवडून येतात, आमची एवढीच अपेक्षा होती की ठीक आहे आपण जिंकलात, शुभेच्छा. एका सशक्त लोकशाहीमध्ये लोकांनी घेतलेला निर्णय आपण मान्य करायचा असतो, तो मान्य केला आम्ही. पण 1.5-2 महिने झाले सरकार येऊन, पण निर्णय कुठे दिसत नाही. तरी विरोधाला विरोध करायचा नाही म्हणून मी एक पत्र लिहिलं महाराष्ट्र सरकारला की बाबा, महाराष्ट्रात, राज्यात, मतदारसंघात फिरताना साधारणपणे सगळ्याच शेतकऱ्यांची भूमिका, भावना अशी आहे की महागाई प्रचंड वाढतेय, दुधाला भाव मिळाला पाहिजे. सरकारने इलेक्शनच्या आधी अनुदान दिलं होतं, ते नुसतं अनुदान एक तर वेळेवर येत नाही, उशिरा येतं, आणि आलं तरी त्याच्यात आमचा खर्च निघत नाही. त्यामुळे अनुदान द्यायच्याऐवजी आम्हाला भाव 40 रुपये लिटर सरकारने द्यावा अशी शेतकऱ्यांची भावना आहे. आणि याचा हिशोब करावा. आम्ही चर्चेला बसायला सरकारबरोबर कधीही तयार आहोत. आमची सहकार्याची भूमिका आहे सरकारबरोबर. पण सरकारने आम्हाला बोलवावं, शेतकऱ्यांना बोलवावं, शेतकऱ्यांकडून माहिती काढावी आणि निर्णय घ्यावा, एवढीच आमची अपेक्षा आहे. पण सरकार दरबारी गेल्यावर आम्हाला कुठला न्याय मिळाला नाही, म्हणून आज रस्त्यावर उतरायची वेळ आली आहे. शेतकऱ्यांनी हे पॅकेट स्वतःच्या खर्चाने करून आणलेत आणि त्यांचं म्हणणं आम्हाला परवडत नाहीये. मोफत आमची मायबाप जनतेला ही प्रेमाची भेट या शेतकऱ्यांनी द्यायची. आंदोलन करताना
अनेक वेळा आपण बघतो दूध ओतू जातं. आमची भूमिका अन्नाला देव मानणारे लोक आहोत आपण. हे अन्न म्हणजे देव आहे आपल्यासाठी. या देवाची, शेतकऱ्याची ही पूजा आहे, ही तपस्या आहे त्याची. ह्याचा मान सन्मान अन्नाचा झालाच पाहिजे. त्याच्यामुळे आज आम्ही इथे कुठलंही अन्न वाया घालवणार नाही. हा कांदा आणि हे दुधाचे पॅकेट आम्ही मायबाप जनतेला प्रेमाने आज आम्ही देणार आहोत. याच्या मागे शेतकऱ्यांचे प्रचंड कष्ट आहेत. हमी भाव मिळत नसल्यामुळे आता त्यांना हे परवडण्यासारखं नाही झालंय. पण नैतिक जबाबदारी म्हणून आज ही भूमिका आज या महाराष्ट्रातल्या बारामतीच्या शेतकऱ्यांनी घ्यायची ठरली. पुन्हा मी या माध्यमांच्या विनंती करते की सरकारने पुन्हा याचा विचार करावा. आम्ही इथल्या दूध संघालाही भेट देणार आहे. दूध संघालाही विनंती करणार आहे की बाबांनो आम्हाला दूध वाढ करा अशी विनंती आम्ही करणार आहोत. हे आंदोलन हे सरकारला जागा करण्यासाठी आहे. आम्ही पुन्हा एकदा पत्र घेऊन वेळ मागणार आहे सरकारची की बाबांनो आमच्या दुधाला आणि आमच्या या कांद्याला भाव द्या. बगरे सरांनी हा विषय केंद्र सरकारकडेही मांडलेला आहे, पार्लमेंटमध्येही मांडलेला आहे. नाशिकमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. काल टॅक्सबद्दल ही भूमिका योगायोगाने मला काल दादा भुसेंना भेटायची संधी मिळाली मुंबईमध्ये. त्यांनाही मी विनंती केली आहे की जो 20% एक्सपोर्ट टॅक्स आहे तो शून्यावर आणला पाहिजे आणि शेतकऱ्यांना हमी भाव हा मिळालाच पाहिजे, त्याच्या हक्काचा मिळाला पाहिजे. ही भूमिका आमच्या सगळ्यांची आहे. आज आपण मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिला. हा अतिशय गंभीर प्रश्न आहे. हा राजकारणाचा विषय नाही. हा खूप गंभीर विषय आहे. महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या प्रत्येक शेतकऱ्याला शेती परवडत नाहीये. आणि ह्याच्यासाठी मी मागेही मागणी केली होती की या राज्यामध्ये देशामध्ये सरसकट कर्ज माफी शेतकऱ्याची झाली पाहिजे अशी आपली मागणी आहे. सरसकट कर्जमाफी. मी डेटाही काढलेला आहे जे पार्लमेंटमध्ये मी भाषण करणार आहे बजेटच्या वेळेस. त्याच्यात मी पुन्हा बोलणार आहे की अनेक वेळा बँका हे जे मोठे व्यवसाय करतात, बिझनेसमॅन आहेत, त्यांना ज्याला एनपीए झालेला असतो त्याला हेअरकट शब्द आहे इंग्रजीमध्ये. बँकिंगमध्ये त्याला हेअरकट म्हणतात. हेअरकट देतात म्हणजे काय करतात की त्यांचं ते माफ करून टाकतात किंवा म्हणतात नंतर भरा पण आता कामधंद्याला लागा. तसं जर तुम्ही बिझनेसला करत असतील, व्यवसायासाठी तुम्ही हेअरकट द्यायला तयार असाल तर मग आमच्या शेतकऱ्यांना का तुम्ही सरसकट कर्जमाफी देत नाहीये? आम्ही आमच्या हक्काचा पैसा मागतोय. आम्हाला कुणाला आपल्याला मोफत काही नकोय. आम्ही कष्ट करायला तयार आहोत. फक्त आम्हाला हमी भाव मिळाला पाहिजे एवढीच मागणी सरकारकडे करतोय. जो संविधानात आपल्याला हमी भाव देण्याचा निर्णय आहे. आणि हे सरकार जेव्हा सत्तेमध्ये आलं तेव्हा त्यांनी शब्द दिला होता की दुधाला भाव वाढवून देऊ, कांद्याला भाव वाढवून देऊ, सोयाबीन कपासालाही वाढवून देऊ भाव. त्याच्यामुळे आम्ही फक्त तुम्ही दिलेला जो शब्द आहे त्याची आठवण करतोय तुम्हाला. आणि ह्यासाठी आम्ही पुन्हा एकदा मुंबईला सगळे मिळून जाऊ, माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ. पण हा हमी भाव जोपर्यंत शेतकऱ्याला मिळत नाही तोपर्यंत आम्ही कोणीही स्वस्थ बसणार नाही. आम्ही शांततेच्याच मार्गाने करणार आंदोलनं. कुठलाही आंदोलन करताना कुठलीही हिंसा होणार नाही. कुठलंही अन्न आम्ही वाया घालवणार नाही. जे आम्ही करू ते महात्मा गांधींच्या संस्कारांनीच करू. आंदोलन करू पण शांततेच्याच मार्गाने करू. आणि जोपर्यंत या शेतकऱ्याला न्याय मिळत नाही आम्ही स्वस्थ बसणार नाही. हे खरं तर सांगायला आम्ही इथे जमलेलो आहोत. आज आपण सगळे उपस्थित राहिला. सर्वसामान्य मायबाप जनतेचे जे प्रश्न आहेत ते मांडण्यासाठी तुम्ही इथे उभे आहेत. अनेक प्रश्न आज राज्यासमोर आहेत. मग क्राईमचे वाढलेलं आहे याच्याबद्दल युगेंद्र पवारांना बोलायची इच्छा होती. त्यानंतर अनेक महत्वाचे मुद्दे महाराष्ट्रात आणि आपल्या या भागात वाढलेले दिसत आहेत. मग लाडकी बहीण योजनेचा निधी असेल तोही जाब मला वाटतं आपल्याला सरकारला विचारावं लागणार आहे. कारण का रोज वेगळ्या वेगळ्या भूमिका येत आहेत. पण हे सगळे विषय एका वेळेस नाही आपल्याला घ्यायचे. याचं कारण असं की मग या 4-5 विषय तुम्ही एकत्र घेतले तर मूळ मुद्द्याहून परत आपण जाऊ. त्यामुळे सगळे मुद्दे घेऊ. कारण का आपण विरोधात पक्षात आहोत. जेवढं सत्तेकरांची
सत्तेत असणाऱ्यांची जबाबदारी असते तेवढीच जबाबदारी एका सशक्त लोकशाहीमध्ये विरोधकाची असते. विरोधक म्हणजे आपण नुसतं टीका करायला इथे बसलेलं नाही, आपण सर्वसामान्य मायबाप जनतेला न्याय देण्यासाठी आपला लढा आहे आणि तो शांततेच्याच मार्गाने होईल. त्यामुळे आज या सगळ्या शेतकऱ्यांनी इथे कांदा आणलेला आहे, दुधाचे किटल्या आणलेले आहेत, काही पॅकिंग करून आलेत. हे आपण मान सन्मानाने आपल्या प्रिय बारामतीकरांना आपण प्रेमाने हे देऊया. आज आपण आलात, मी तुम्हाला शब्द देते की पुढच्या 8 दिवसामध्ये आपण माननीय मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊ. माननीय मुख्यमंत्री आणि जे मंत्री आहेत शेती मंत्री त्यांची वेळ घेऊ. हमी भावासाठी हा लढा हा सातत्याने जोपर्यंत न्याय मिळत राहील तोपर्यंत राहील. हा देश शेतकऱ्यांचा आहे, कष्ट करणाऱ्यांचा आहे आणि त्यांना न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. दुधाला दरवाढ झालीच पाहिजे हे आंदोलन, हे आपलं वृद्ध वाक्य घेऊन आपण आजपासून सगळे कामाला लागूया. कांद्याला दरवाढ दुधाला दरवाढ झालीच पाहिजे. कांद्याला भाव पुढे येऊ नका जरा, हे बाय किटल्या
तेलाचे आणि दुधाचे दर पुन्हा कोसळले आहेत, काय सांगा? हे प्रचंड अस्वस्थ करणारी ही गोष्ट आहे. कारण इलेक्शन झालं, इलेक्शन नंतर खूप वेळ गेला सरकार स्थापनेमध्ये, पण त्या वेळामध्ये जी दुधाचं अनुदान आहे ते काही वेळेवर पोचत नाही. आणि मी मतदारसंघाचा दौरा करत असताना पार्लमेंट सेशनमध्येही ह्याची चर्चा सविस्तर आम्ही मागितली होती. बगरे सरांनी कांद्याच्या भावाबद्दल, निलेश लंकेंनी दुधाच्या भावाबद्दल असे सातत्याने हे प्रश्न हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्याच खासदारांनी आणि महाविकास आघाडीने संसदेत चर्चेला मागितले. त्यानंतर आम्ही शेती मंत्र्यांना केंद्रात भेटलो, वाणिज्य मंत्र्यांना पियुष गोयलांना भेटलो आणि आमची सातत्याने भूमिका आहे की तुमच्या सरकारने इलेक्शनमध्ये जो शब्द दिला होता तो पाळा, एवढीच आमची अपेक्षा आहे. पण ते काही होताना दिसत नाही. आणि जेव्हा मी बारामती लोकसभा मतदारसंघाचा पार्लमेंटच्या सेशन नंतर गेले, सेशन 22ला संपलं, त्याच्यानंतर जेव्हा मी दौऱ्याला फिरले तेव्हा एकच गोष्ट सातत्याने सगळ्या शेतकऱ्यांकडून येते की आम्हाला हमी भाव हा मिळालाच पाहिजे, दुधाला भाव वाढवून पाहिजे, अनुदान वेळेवर येत नाही आणि अनुदान द्यायच्या ऐवजी आमची भाव वाढ 40 रुपये लिटर हे महाराष्ट्र सरकारने द्यावी शेतकऱ्याला, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. म्हणून पहिला टप्पा म्हणून मी पहिलं पत्र लिहिलं महाराष्ट्र सरकारला की महाराष्ट्र सरकारने याचा गांभीर्याने विचार करावा. पण मला न सरकारकडून काही उत्तर आलं किंवा काहीच नाही. मग पुन्हा एकदा आम्ही सरकारला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला, सरकारकडून काहीच मला त्यांनी त्याची नोंदच घेतली नाही. म्हणून नैराश्याने खरं तर, कारण खूप वेळा आमची सहकार्याची भूमिका होती की सरकारशी चर्चा करून मार्ग काढावा, पण सरकारमध्ये चर्चा करायला कोणीच आम्हाला म्हणजे आम्ही अनेक वेळा प्रयत्न करून नक्की कोण सरकारमध्ये आहे आणि फक्त देवेंद्रजीच दिसतात ऍक्शन मोडमध्ये आणि त्यात तेही कोल्हापूर, गडचिरोली या कामात व्यस्त असल्यामुळे शेवटी नाईलाजाने आम्हाला हा शांततेने हे आंदोलन करायची वेळ या सरकारने या राज्यातल्या शेतकऱ्यांवर आणलेली आहे. आणि आम्ही शांततेच्या मार्गाने जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही आम्ही स्वस्थ बसणार नाही. दूध पावडरचे दर कोसळले की दुधाचे दर कमी होतात, याला खासगी संस्था जबाबदार वाटत नाही? खासगी आणि याचा विषयच नाही, सरकारने याची नैतिक जबाबदारी, शेती हा विषय अतिशय गंभीर्याने घेतला पाहिजे. सरकारने सोयाबीन, कपास, दूध या सगळ्यांना भाव देऊ असा शब्द दिला होता आणि इलेक्शनमध्ये सरसकट कर्ज माफी करू असाही शब्द या सरकारने दिला होता. आता एवढा मोठा विश्वास या राज्यांनी त्यांच्यावर दाखवला, एवढं मोठं मतदान त्यांना मिळालेलं आहे आणि एवढं मोठा त्यांना सत्ता मिळाल्यानंतर आमची एवढीच अपेक्षा आहे की या सरकारने शेतकऱ्यांना न्याय द्यावा. गेल्या 20-25 दिवसापासून जे संतोष, एक मिनिट, हा सगळा विषय झाला असेल तर पुढचा व्ह्यू. संतोष देशमुख जे हत्याकांड झालं होतं, संपूर्ण राज्यातून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होती, परंतु अजून त्यावर सखोल असा निर्णय होत नाही. हो, खरं आहे. मी काल सुरेश धसांचंही स्टेटमेंट तुमच्याच चॅनलवर पाहिलं. अनेक लोक म्हणजे सुरेश धसांनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये आणि अनेक लोकांच्या स्टेटमेंट, साळुंखेजींचंही स्टेटमेंट तसं आलेलं आहे, ते मी तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलवर पाहिलेलं आहे की राजीनामा द्यावी अशी त्यांची भावना आहे. मी ह्याच्यावर आधीही बोललेले. मला असं वाटतं सरकारने संवेदनशीलपणे या सगळ्याचा विचार करावा. मला अजूनही तो दिवस आठवतोय जेव्हा अशोक चव्हाणांवर आरोप झाले, नैतिकता बघून काँग्रेस पक्षाने आणि अशोक चव्हाणांनी तेव्हा राजीनामा दिला होता. त्यामुळे आता सरकारला ठरवायचंय की त्यांनी काय करावं. पण तुमच्या सगळ्या चॅनल्सवर गेले 28 दिवस रोज हेडलाईन येते आणि ही भावना आणि त्या कुटुंबाचे अश्रू, त्या मुलीचं भाषण आणि अश्रू बघून अस्वस्थ खरं वाटतं की ह्या सरकारने थोडासा संवेदनशीलपणा दाखवावा. त्याच्यात मुख्यमंत्र्यांचंही काल स्टेटमेंट आलंय की आम्ही कुणालाही सोडणार नाही, कारण का तिथे म्हणजे पोलिसांनी ज्या पद्धतीने जी भाषा बजरंग अप्पाबद्दल आली किंवा अंजली दमानिया ज्या गोष्टी बोलतायत, सुरेश धस ज्या गोष्टी बोलतायत, या प्रचंड अस्वस्थ करणाऱ्या आहेत. आणि असं चालणार कसं? माझं म्हणणं आहे कुठल्याही गोष्टींमध्ये काही विषय असे ज्याच्यात राजकारण बाजूला ठेवूनच माणुसकी आहे का नाही या राज्यात. हा जर छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, तर ह्याच्यामध्ये न्याय हा त्या कुटुंबाला मिळालाच पाहिजे माणुसकीच्या नात्याने. ह्याच्यात मला एकच गोष्ट म्हणजे एवढी दुर्दैवी घटना झाली, पण याचं आशेचं किरण एकच आहे की सगळा महाराष्ट्रातला नाही भारताचा मीडिया ही स्टोरी आता ट्रॅक करतंय आणि त्याचबरोबर सगळ्या पक्षाचे
मन आणि मतभेद बाजूला ठेवून सगळ्या पक्षाचे लोक माणुसकीच्या नात्याने एकत्र आलेत. हे एक आशेचं किरण आहे की महाराष्ट्र अजूनही सुसंस्कृत आहे. आता निर्णय काय घेतात हे माननीय मुख्यमंत्री आणि त्यांच्या मित्रपक्षांनी ठरवायचं. गेल्या अनेक दिवसापासून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होती. तुम्ही देखील नैतिकतेच्या आधारावरती राजीनामा द्यावा असं मागता. नेमकी काय मजबुरी असू शकते असं तुम्हाला वाटतंय की? मी कुणाचंच काही मागितलेलं नाही. मी एवढंच म्हणते, मी नैतिकतेने निर्णय घ्यावा असं म्हणते मी, आणि त्यांच्याच पक्षाचे आणि मित्रपक्षाचे, म्हणजे आज जे सत्तेमध्ये आहेत त्यांचे मित्रपक्ष आणि त्यांच्या पक्षातले म्हणजे भारतीय जनता पक्ष, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना शिंदे साहेबांची, या सगळ्याच्या ह्या पक्षाचे म्हणजे जे सत्तेमध्ये आहेत आणि विरोधक आहेत. मला असं वाटतं ही एक घटना आहे ज्याच्यात कुणालाही राजकारण नकोय. ह्याच्यात माणुसकीच्या नात्याने निर्णय झाला पाहिजे एवढीच. मग परभणी आणि बीडच्या घटनेमध्ये कोणीही राजकारण करू नये. तो निर्णय माणुसकीच्या नात्याने व्हावा एवढीच अपेक्षा महाराष्ट्राच्या मायबाप जनतेची आहे. आणि त्या जनतेत तुम्ही आहात, मीही आहे, आपण सगळेच आहोत. एक जणाला ताब्यात घेतलं, त्याच्याकडे 2 पिस्टल आणि 28 जिवंत काढतोते त्याच्याकडून हस्तगत करण्यात आली. तो भाजपचा पदाधिकारी असल्याचं त्या ठिकाणी समोर आलं. मला क्राईम बद्दल तुमच्याच सगळ्या चॅनल्सवर गेल्या महिन्याभरात प्रचंड गोष्टी रोज येत आहेत. माझी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती राहील, मी मागेही त्यांना विनंती केली होती चॅनल्सच्या माध्यमातून, की आपण एक ऑल पार्टी मीटिंग बोलवावी. जरी तुम्हाला एवढं यश आलं असलं त्याला शुभेच्छा आहेत आमच्या, पण एवढं यश आल्यानंतर, एवढी मोठी सत्ता आल्यानंतर महाराष्ट्रात क्राईम का कमी होत नाही याची एक चिंता आणि काळजी आम्हाला सगळ्यांना वाटते. आणि याची चर्चा एक सशक्त लोकशाहीमध्ये आपल्या सगळ्या पक्षाच्या लोकांना बोलून ही झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे. मतभेद विसरून पुन्हा 2 पवार कुटुंबीय एकत्र होणार का? माझ्या मनात पवार कुटुंबाबद्दल काल, आज आणि उद्या कधीही कुठलीच मतभेद किंवा मनभेद हे कधीच नव्हते, हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्यामुळे माझा विषयच येत नाही. आणि कौटुंबिक विषय उंबरठ्याच्या आत आणि बाहेरच्या म्हणजे ज्या समाजातल्या जबाबदाऱ्या आहेत त्या उंबरठ्याच्या बाहेर. अजितदादा आपुलकी वाढवण्याचा प्रयत्न करतायत. परवाच एका कार्यक्रमामध्ये काटे वकिलांना त्यांनी सांगितलं की जर अजितदादांना मत दिलं असते तर आपण अजून बघितलंच असतं. म्हणजे ताटात काय आणि वाटीत काय, म्हणजे ते विरोध विसरायला लागलेले आहेत आणि जवळकी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मी स्टेटमेंट ऐकलेलं नाही, त्याच्यामुळे मी कसं बोलणार त्याच्यावर. संभाजीनगरमध्ये एक स्टेटमेंट केलं, एका नागरिकाला होता तक्रार देऊन आहे, त्यामध्ये अजितदादांनी असं म्हटलं की तुम्ही मला मतदान केलं म्हणजे तुम्ही माझी मालक झाला नाही. मला कसं वक्तव्य त्यांनी केलं, कसं बघता या वक्तव्याकडे? संजय गायकवाड यांनी पण तसं वक्तव्य केलेलं की 1000-2000 रुपयात तुम्ही विकले गेला आणि खालचं स्टेटमेंट केलेलं आहे. रामकृष्ण हरी. संभाजीनगरमध्ये 2 घटना घडलेल्या आहेत. 17 वर्षाच्या मुली डोंगरावरती नेऊन ढकलून देण्यात आलेलं आहे. तिच्याच आपल्या चुलत भावाने घटना घडली. महाराष्ट्रात महिलांवरचे अत्याचार आणि क्राईम हा वाढलेला हा तुमचे प्रत्येक चॅनल दाखवतोय. म्हणून मी पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करते की तुम्ही एक ऑल पार्टी मीटिंग बोलवा. महाराष्ट्रामध्ये जे वातावरण आहे हे चांगलं नाही, ना विकासासाठी चांगलं आहे किंवा समाजात आज ज्या घटना होत आहेत त्या वेदना देणाऱ्या आहेत, अस्वस्थ करणाऱ्या आहेत. आणि एवढं मोठं मॅन्डेट या सरकारला मिळालंय. माझी अपेक्षा होती की ते पहिल्या दिवसापासून इतके जोमानं कामाला लागतील, पण एकटे देवेंद्र फडणवीसजी सोडून बाकी कोणीच इन ऍक्शन मोड दिसत नाही. त्याच्यामुळे माझी पुन्हा त्यांना विनंती आहे की तुम्ही ह्या क्राईम आणि ही जी परिस्थिती आहे राज्यामध्ये वाढत चाललेला क्राईम याच्यावर त्यांनी एक ऑल पार्टी सर्वपक्षीय मीटिंग तातडीने बोलवावी. सायबर गुन्ह्यात तर वाढ होतीच आहे. शिवाय आपण बघितलं की मुंबईच्या एका ज्वेलर्सच्या ठिकाणी अनेकांनी गुंतवणूक केली होती, त्यांची देखील मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली. अशा अनेक घटना होत राहतात. मी स्वतः होम डिपार्टमेंटच्या स्टँडिंग कमिटीवर आहे. आम्ही तो 9 तारखेला विषय घेतलेला आहे क्राईम. आणि मागच्या वेळेस जेव्हा बँकिंगचं बिल आलं होतं डिसेंबरमध्ये सरकारमध्ये, तेव्हा मी निर्मलाजींना विनंती केली होती की सायबर क्राईमबद्दल ठोस काहीतरी निर्णय, शिक्षा हे घेतले पाहिजेत. कारण का खूप कौतुकाने आपण सगळ्यांना बँकिंग सिस्टममध्ये आणलं. बँकिंग सिस्टममध्ये आणल्यावर जर त्या लोकांना प्रोटेक्शन मिळालं नसेल तर मग याची एक आपण सगळ्यांनीच काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे जो क्राईम आज बँकिंगमध्ये वाढलेला आहे त्याच्या विरोधात आम्ही ताकदीने बिल आणावं
असं मी स्वतः पार्लमेंटमध्ये ही मागणी सायबर क्राईमच्या विरोधात केलेली. ज्यांनी आवाज उठवलाय त्या आमदारांना सुरक्षा पुरवावी असं पत्र पवार साहेबांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलंय, कसं बघताय सर? अरे तुमच्या चॅनलवर रोज दाखवतायत, त्यांना धमक्या देतायत. जो त्या बीड आणि परभणीच्या घटनेच्या विरोधात जे आंदोलन करता आहेत किंवा मन मोकळेपणे बोलतायत सगळ्याच पक्षाचे लोक, त्यांना सगळ्यांनाच धमक्यांचे फोन येत आहेत. हे तुमच्याच चॅनलवर आम्ही पाहिलं. त्यामुळे अर्थातच आदरणीय पवार साहेबांनी नैतिक जबाबदारी म्हणून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आणि त्याच्यात सगळ्याच पक्षाच्या लोकांची नावं आहेत की प्रत्येकाला सुरक्षा देणं हे कुठल्याही सरकारची जबाबदारी नाहीये का मला सांगा. ऊस तुटून गेलेला आहे परंतु अद्याप त्याला पहिली ऍडव्हान्स रक्कम दिली जात नाही. FRP याच्यासाठीच तर आमची लढाई चालली आहे. दूध असेल, कपास असेल, ऊस असेल, सोयाबीन असेल, कांदा असेल, याच्यासाठीच तर आमची लढाई चालली. आम्ही शेतकऱ्यांसाठीच तर लढतोय आज. मी तुम्हाला खरं सांगू, मी गेले 7 दशकं आपला आदरणीय पवारसाहेब 1 नाही 4 वेळा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने राज्याचे मुख्यमंत्री झाले. अनेक वर्ष मी सत्ता फार जवळून पाहिली आहे. पण हे पालकमंत्र्याचं इतकं म्हणजे पहिलं तिकीट, त्याच्यानंतर कॅबिनेट, त्याच्यानंतर डिपार्टमेंट, पालकमंत्री, असं पालक म्हणजे काय? पालक म्हणजे आई वडील हो. त्याच्यासाठी रस्सीखेच मला समजतच नाहीये की हे पालकमंत्री पदासाठी हे एवढं काय, म्हणजे असं काय आहे त्या पालकमंत्री पदामध्ये की त्याच्यात म्हणजे ही सेवा नाही आहे. आणि मोदीजीच म्हणतात ना मी प्रधान सेवक आहे. तर ही सगळी जी जबाबदारी आहे सेवा करण्यासाठी आहे. हेच संस्कार कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी आमच्यावर केले. आदरणीय पवार साहेब असतील, चव्हाण साहेब असतील, कैलासवासी वसंतदादा पाटील असतील, विलासराव देशमुख, या राज्यात किती मुख्यमंत्री आणि मोठे नेते येऊन गेले. या प्रत्येकाने सेवाभावी वृत्तीनेच काम केलेलं ना. त्यामुळे हे पालकमंत्र्याची इतकी चर्चा आम्ही खरंच कधी कानावर कधी ऐकलीच नाही हो, ना वर्तमानपत्रात वाचली. हे पहिल्यांदाच एवढं ही जी रस्सीखेच हा शब्द माझा नाही, हा चॅनलवाल्यांचाच आहे. त्यामुळे काय याच्यात गुड आहे हे मला नाही माहिती बाबा. घटनेच्या निषेधार्थ परभणी येथे मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये सर्व पक्षीय नेते सहभागी झाले होते. यामध्ये जरांगे पाटलांनी धनंजय मुंडेंचं नाव घेऊन आम्ही त्यांना घरात घुसून मारू अशी त्या ठिकाणी वक्तव्य केलं. अनेक ठिकाणी त्यांच्यावरती दखलपात्र गुन्हे दाखल झाले. कसं बघताय सगळ्या? नाही, मला असं वाटतं भावना ह्या प्रत्येकाच्या असतात. भावनाची मक्तेदारी काही एकाच बाजूची नाहीये. पण मला असं वाटतं की ज्या पद्धतीने ती क्रूर घटना झालेली, बीड असेल किंवा परभणी असेल, ही प्रचंड अस्वस्थ आणि संताप देणारी आहे. आणि जर 28 दिवस तुम्हीच कव्हर रोज करताय ना, रोज नवीन नवीन गोष्टी बाहेर येत आहेत. हे जर 15-20 दिवसात विषय आणि न्याय देशमुख कुटुंबाला मिळाला असता तर ही घटना इथपर्यंत पोचलीच नसती. त्याच्यामुळे दुर्दैव आहे की असंवेदनशीलपणे महाराष्ट्र सरकार न्याय का देत नाहीये. ना बीडच्या घटनेत न्याय मिळतोय, ना परभणीला न्याय मिळतोय. गेल्या अनेक दिवसापासून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होती. काय सरकारची मजबुरी असू शकते की त्याच्यामुळे राजीनामा घेतला नाही असं तुम्हाला वाटतं? मला कसं वाटेल, मला कसं काय माहिती असेल याचं उत्तर महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे. कारण का त्यांच्या मंत्रिमंडळातले ते मंत्री आहेत ना. जेव्हा अनेक पक्षांचे मंत्री होऊन गेले, आदरणीय पवार साहेबांच्या काळात असेल, विलासरावजी देशमुखांच्या काळात असेल, अनेक लोकांनी त्या काळात म्हणजे शिवसेनेचे जेव्हा जोशी साहेब मुख्यमंत्री होते तेव्हाही त्यांचा राजीनामा झालेला आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. त्याच्यामुळे असं का त्यांचा म्हणजे जेव्हा सुरेश धस आणि साळुंकेजीही राजीनामा मागतात आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राजीनामा घेत नाहीत, याचं उत्तर तुम्हाला त्यांनाच विचारायला लागेल, मला कसं माहिती असेल. राज्यात आणि देशात HMPV व्हायरसचा संसर्ग वाढतोय, काय आरोग्य मंत्रालयाला आवाहन करणार? मी कसं आवाहन करणार? त्यांनी ते सरकार आहे, सरकारचं काम आहे, ते माझं नाही. सरकारची नैतिक जबाबदारी आहे की रोज त्यांनी जसं राजेश टोपेंनी काम केलं कोविडच्या काळात तसं काम आम्हाला अपेक्षित आहे. पुण्यामध्ये देखील खबरदारी घेतली जाते की प्रत्येक हॉस्पिटल आणि जे काय जबाबदारी जे कोरोनाच्या काळात घेतली, या देशात सगळ्यात उत्तम काम हे मी म्हणत नाही, सरकारचा डेटा आणि केंद्र सरकार सांगते की महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंचं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं जेव्हा सरकार होतं तेव्हा उद्धवजींच्या नेतृत्वामध्ये राजेश टोपेंनी एक सगळ्यात उत्तम देशाचा आरोग्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे. त्यामुळे मला विचाराल तर सरकारने त्यांचे मतभेद बाजूला ठेवावे आणि माणुसकीच्या नात्याने राजेश टोपेंचं मार्गदर्शन घ्यावं अशी माझी सरकारला विनंती आहे. निवडणुका होतात, आज दुपारनंतर आदर्श आचारसंहिता जाहीर होते. आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे.
दिल्लीच्या निवडणुकाकडे आपण कसं बघतो? निवडणुकीसारखं निवडणुकी असते. ईव्हीएमवर आक्षेप घेण्यात आला, त्याच्यामध्ये अनेक अशा घटना दिल्लीत झाल्या ज्याचा ह्याच्या मीडियामध्ये पण आलेला आहे की अरविंद केजरीवालांनी लिस्टच्या लिस्ट दाखवल्या ज्याच्यात मतदार कुठून आलेले माहिती पण नव्हते, अशी नावं त्यांनी लोक उभी केली आहेत. त्याच्यामुळे इलेक्शन कमिशनला आमची एवढीच विनंती आहे की पारदर्शकपणे हे इलेक्शन व्हावं. थँक्यू.